तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. हे बघा, बाब अशी आहे की मी 95ला ज्याला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार भरवतो. आता जनता दरबार भरवतो म्हणजे जनतेवर मेहरबानी करण्याकरता भरवत नाही, एक मनाला आनंद मिळण्याकरता हा जनता दरबार. जनतेच्या दरबारामध्ये मंत्री किंवा आमदार अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि लोक आपल्या व्यथा सांगण्यासाठी येतात. ज्या लोकांचे प्रयत्न करून सुद्धा प्रयत्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारात. एरवी इजी सुटणारा प्रश्न घेऊन कोण जनता दरबारात येत नाही आणि मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो. जसे जनतेचे प्रश्न तुम्ही थेट समोरच्या व्यक्तीला फोन लावून ते प्रश्न तातडीने सोडवत आहेत. नाही बघ, त्या आमच्याकडे बघू करू त्याच्यातून त्या माणसाला समाधान नाही मिळत. आता बाबाशी की एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्याला तू चुकीचे कर असं आपण सांगणार पण चौकडीत बसून त्या गोष्टी करा अशा प्रकारचा प्रस्ताव सांगतो. आणि 19% आता नवी मुंबई, पालघर, ठाणे याच्यातलं जर ॲव्हरेज काढले तर 90% प्रश्न सुटलेले आहेत. 10% काही डिस्प्युटेड आहेत, काही कोर्टाच्या कक्षेत आहेत किंवा काही क्रिटिकलच आहेत. आता कोणाला फॉरेस्टची जागा पाहिजे, फॉरेस्टची जागा नाही मिळत. म्हणजे एकच डिपार्टमेंट आहे का त्या जागा कोणीही घेऊ शकत नाही. घेतल्या असतील तर त्या परत द्याव्या लागतात. एरवी सगळ्या गोष्टी सुटतात आणि अधिकारी वर्ग सुद्धा सतर्क आहे. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून अधिकारी वर्गाला जर चांगल्या प्रकारे अप्रोच तुम्ही जर झालात तर अधिकारी वर्ग सुद्धा मदत करतो. परंतु पुटअप जर प्रॉपर नसेल तर त्या ठिकाणी अधिकारी वर्ग तरी काय करणार. म्हणजे अधिकारी वर्ग अर्ज आला तर सिक्वेन्स प्रमाणे गोष्टी बरोबर आहेत, तो वरिष्ठ अधिकारी खालच्याला आदेशित करेल. परंतु पेपर जर नीट नसतील तो अधिकारी का प्रत्येकाचे कागदपत्र जुळत बसणार नाही. आणि म्हणून येताना जनता दरबारामध्ये समाजसेवकांनी त्या घटकांना मदत करावी आणि त्याचा प्रश्न प्रॉपर स्टाईलमध्ये तिथं पुटअप व्हावा आणि होतोय तो आता. दुसरा प्रश्न की गोरेगावमध्ये आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणि लाईव्ह कॉन्सेप्ट झाला, त्यामध्ये ओव्हरडोसमुळे 2 जण दगावले आहेत. हे बघा, बाब असे खरं म्हणजे या बाबतीमध्ये आमच्या पक्षाचे प्रवक्ते व्यवस्थितपणे उत्तर देण्यासाठी आहेत आणि गृह विभाग सुद्धा सक्षमतेने काम करते. शेवटी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या पोलीस त्या कक्षेमध्ये जर गुन्हे उघडकीस येतात याचा अर्थ गुंडांचं किंवा गुन्हेगारांचं प्रमाण वाढलं असं नाही. उलट ती यंत्रणा सक्रिय आहे आणि म्हणून ते गुन्हे उघडकीस येतात. काय आपल्या लक्षात आलं माझं म्हणणं की एखाद्या ठिकाणी गुन्हे नोंदीतच नाही झाले म्हणजे याचा अर्थ तिथे कोणी तपास करायला कोणी गेलाच नाही. गुन्हे नोंदीत होतात याचा अर्थ तपास होतोय, यंत्रणा सक्रिय आहे. आता अशा प्रकारचे गाण्यांचा मोठा कार्यक्रम ठेवला ना त्याच्यामध्ये काही लोक काही ड्रग्ज घेऊन आले आणि अशा प्रकारे यंत्रणा कुठे परी पडणार आहे. म्हणजे घडलेल्या गोष्टी वाईट ते अशा घडता कामा नयेत. किंबहुना देशामध्ये राज्यामध्ये असे ड्रग्ज निर्माणच होऊ नयेत किंवा बाहेरून ड्रग्ज येऊ नयेत. परंतु अशा ह्या इतक्या मोठ्या, असं म्हणतो चोराला 1000 वाटा, काय म्हणतात आपण म्हणतो ना चोराला 1000 वाटा. चोराची येण्याची भूमिका कधी आहे, कुठल्या मार्गाने आपल्याला समजत नाही. परंतु याचा अर्थ प्रशासन आणि यंत्रणा कमकुवत आहे असं म्हणण्याचा अर्थ नाही. आणि या गोष्टी घडता कामा नयेत आणि घडले ते वाईट घडले. दुसरीकडे जर बघितलं आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष जाऊ दे ना, तर तो राजकारणात मी राजकारण प्रश्न उत्तर द्यायला येत नाही. आपण या दरबाराशी कनेक्टेड प्रश्न मला विचारला तुम्ही आनंदाने द्या प्लीज. बिबट्यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढत चालली आहे. अनेक गावखेड्यामध्ये जर बघितलं नागरिक ही गोष्ट खरी आहे. काय झालंय की एक साधारणपणे 7-8 वर्षापूर्वी जी बिबट्याची संख्या होती त्याच्या चौपट वाढलेली. प्रामुख्याने आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या जो पुणे जिल्हा ज्याच्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि अहिल्यानगर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आता नाशिकमध्ये सुद्धा बिबटे आलेले आहे आणि त्याकरता यंत्रणा सक्रिय आहे. साधारणपणे 250 बिबट्या पकडलेले आहेत. त्यांची पिंजऱ्यांमध्ये त्यांची व्यवस्था केलेली आणि लवकरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट सफारी करायचा विचार आहे. प्रत्येक म्हणजे कोकणातला पालघर,
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पलीकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरपर्यंत मराठवाड्यातले आणि खानदेशातले सुद्धा आणि विदर्भामध्ये व्याघ्र सफारी करण्याचं ठरवलं प्रत्येक जिल्ह्याला आणि तशी यंत्रणा चालू झालेली आहे. आराखडा तयार होत आहे आणि लवकरच त्या गोष्टी सुरळीत होतील. सर एकट्याचं शिकार देखील होत आहे येऊरमध्ये. त्या आरोपींना पकडलं गेलं देखील आहे. 4 महिन्यात 2 ते 3 बिबट्यांना शिकार झालेले आहे. त्यांची कातडी देखील घेऊन गेलेले आहे. आणि दुसरीकडे वानरांना देखील बाणांनी मारलं जात आहे येऊरमध्ये. म्हणजे 2 वानर. आपलं म्हणणं खरं आहे की काही त्या संजय गांधी उद्यानाच्या सभोवताली वस्ती आहे, तर काही ज्यांना मानवतावाद सुद्धा माहित आहे आणि प्राणीची म्हणजे बुद्ध माहित नाही असे लोक बाण मारून वानरांना जखमी करतायत. ही गोष्ट खरी आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बिबट्यांची 3 शिकार झाली पण गोष्ट खरी आहे. त्या घटकानं पकडलेल्या त्याच्यातले 3 तर संजय गांधी उद्यानामध्ये असलेल्या पाड्यांमध्ये राहणारे लोक आहेत आणि बाहेरचे 2 लोक आहेत. आता प्रश्न असे की ही यंत्रणा बिबट्याची शिकार किंवा वाघाची शिकार करणारे लोक नुसते आपल्या राज्यातले देशातले नाहीत, तर काही परदेशी लोकांशी त्यांचे कनेक्शन्स आहेत आणि अशा प्रकारच्या लोकांना पकडून जेरबंद केलेले आहे आणि असे त्यांच्यावर खटले पण चालू आहेत. वन यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि NGO सुद्धा तुमच्यासारखे मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया सतर्क आहे आणि त्याच्यामुळे यांच्यावर वचक राहायला जातोय. पण याचप्रमाणे भटक्या कुत्र्यांचा देखील वावर वाढलाय. लहान मुलगी असेल किंवा नागरिकांना फिरणं देखील मुश्किल झालं. भटक्या कुत्र्यांची संख्याही वाढत चालली. त्यांच्यासाठी काय उपाययोजना? नाही, खरं म्हणजे भटक्या कुत्र्यांचे नियमन करण्याच्या अनुषंगानं सर्व महानगरपालिकांची यंत्रणा चालू आहे. ती आता त्याची प्रक्रिया गतिमान करायला पाहिजे आणि ती केली जाईल. शेवटचा प्रश्न, 1 मे पासून मराठीमध्ये रिक्षावाले आहेत त्यांना मराठी येणं जो परवाना आहे तो काढलेला आहे आणि जर मराठी येत नसेल तर त्यांना तो रिक्षाचा परमिट किंवा परवाना मिळणार नाही. बाब अशी आहे की मराठी, माझं म्हणणं आहे की रिक्षा चालवणारा नाही, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे. जर का त्याला मराठी येणार नसेल तर त्याला व्यवसायाचा परवाना देण्यात येऊ नये. बाकी एकच आहे की आता रिक्षावाल्यांचे त्यांना ते एखादा 2 महिन्याची थोडी मुदत दिली पाहिजे किंवा 1-2 महिन्यामध्ये तुम्ही जी काम चलावं मराठी आहे तेवढी तरी शिका, म्हणजे असते नंतर. परंतु अनॉपे सडन आजच्या आजपासून तर ते अन्यायकारक होईल. पण प्रत्येक नाही, ऐकून घ्या. प्रश्न असे की प्रत्येकाला एक नोटीस दिली पाहिजे. आता ही गोष्ट चुका आपण पूर्वी केल्या की मराठी न येणाऱ्या लोकांना लायसन्स दिले, आपण परमिट दिले. त्या झालेल्या चुका दुरुस्त करताना एवढ्या अनॉपे सडन कट ऑफ लगेच डेट नाही करायची. एखाद्या महिन्याची मुदत त्यांना दिली पाहिजे किंवा या महिन्याच्या कालखंडामध्ये तुम्ही जे व्यवहारिक गरजेचं आहे तेवढे तरी मराठी बोलायला शिका. आणि तुम्ही शिकल्याचं सर्टिफिकेट मध्ये कोणाला ते सर्टिफिकेशन कोण करणारी यंत्रणा आहे ते पण आता म्हणजे त्या यंत्रणे निश्चितपणे ठरवली पाहिजे. आणि याला मराठी येते मग त्याला तुझा परवाना चालू झाला असं काहीतरी करायला लागेल ना. की अशा प्रकारचे मनात आलं आणि लगेच लहरीने आपण केलं हे उचित नाही असं माझं मत आहे. संधी दिली पाहिजे. उद्याला जर काय आपला मराठी माणूस उद्याला अन्य राज्यात गेला तर तिथली भाषा तरी शिकली पाहिजे आणि त्या राज्याच्या जनतेचा सन्मान आहे तो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये माझं म्हणणे की आमच्या नवी मुंबई महापालिकेत आम्ही इंग्रजी माध्यम सुरू केलं, परंतु सगळ्या शाळांना मराठी सक्तीची केलेली आहे. खाजगी शाळांना सुद्धा ज्या शाळांमध्ये मराठी विषय नसेल त्या शाळांचे आमच्या शहरामध्ये असलेलं जे अस्तित्व आहे ते अडचणीत निश्चितपणे येईल. सर येऊर संदर्भात एक प्रश्न असा आहे की अनेक नागरिकांनी येऊरच्या वन अधिकाऱ्यांना एक पत्र देखील दिलेलं आहे की येऊरची जी भिंत आहे, येऊरच्या वन विभागाची भिंत आहे ती पडल्याने अनेक ठिकाणी येऊरमध्ये अतिक्रमण होत आहे किंवा वन विभागामध्ये अतिक्रमण होत, त्याकडे कसं बघाल किंवा अधिकाऱ्यांना काय अभिप्राय? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली साधारणपणे 15 आठवड्यापूर्वी मंत्रालयात एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलेले की येऊर म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कला भिंत उभारायची आणि ज्या भिंतीच्या परिसरात ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्यांचं सर्वेक्षण करून त्या ठिकाणी त्यांना प्राधान्यानं घरं देण्याचं ठरलेलं आहे.
आणि ती भिंत पूर्ण करायचं ठरलेलं आहे. आता बाब अशी आहे की एकूणच संजय गांधी नॅशनल पार्क मधल्या सगळ्याच लोकांना नॅशनल पार्कच्या बाहेर काढायचं आहे, परंतु त्यांना काय बाहेर काढून रस्त्यावर ठेवायचं नाही. त्यांना व्यवस्थितपणे घरं देऊनच त्यांचं पुनर्वसन करायचं. सर, अमरावती आणि नाशिकमध्ये लव्ह जिहाद मोठ्या प्रमाणात जाऊ दे ना, ते त्याकरता आमच्या पक्षाचे प्रवक्ते उत्तर द्यायला आहेत, बरोबर आहे ना, आणि त्या परिसरातले नेते मंत्री उत्तर देत आहेत. तर त्याच्यात प्रत्येकानेच बोललं तर ते बरोबर होणार नाही. ओके, जाऊ दे ना, तुम्ही तो विषय माझा नाही भाऊ. तुम्ही जनता दरबारशी कनेक्टेड विषय मला विचारा किंवा वन खात्याच्या विषयी विचारा, सगळे उत्तर देतो. ठाण्यामध्ये आमदार, ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये अनेक समित्यांचा जे आहे प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. ठाण्याचे आमदार देखील यावर बोलतात. आपलं काय मत? हे बघा, आता आमचे शहर अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सर्व वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर चर्चा करून हा प्रश्न सोडवतील. हे बघा, या विषयावर बोलण्याकरता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते त्या ठिकाणी आहेत, परंतु या बाबतीमध्ये माननीय नरेंद्र मोदीजींनी महिलांना कागदोपत्री सन्मानित न करता खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करण्याची भूमिका घेतली आहे. त्याबद्दल त्याचं सगळं जगातल्या सर्व देशांच्या स्तरावर सुद्धा कौतुक होत आहे. ओके, अजून घोडबंदर जो रस्ता घाट आहे अजून तो पूर्ण झालेला नाहीये. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे आणि विविध प्रकल्पाअंतर्गत वृक्षतोड देखील होत आहेत. नागरिकांची समस्या. तुम्ही रस्ता बोलता का झाडं बोलता? रस्ता आणि झाडं दोन्ही. झाडं तुटली असतील तर मला सांगा, त्याच्यावर लगेच कारवाई करू. रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा वन फाईन मार्निंग कुठल्या गोष्टी सुटणार नाहीत. निश्चितपणे नियोजन सुरू झालेलं आहे, त्या नियोजनाच्या अनुषंगाने कारवाई पुढे होईल. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.